कोकणात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. अशातच आता कर्जत तालुक्यातील बिरदोली गावातील 27 वर्षीय तरुण रोशन कचरू कालेकर या तरुणाचा मृत्यू झालेला आहे. नदीजवळ शेती असल्याने रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे नदीला पूर आला होता. या पुरामध्ये शेतीचं कोणते नुकसान झाले आहे हे पाहण्यासाठी हा तरुण गेला असताना ही दुर्दैवी घटना घडली. नेरळ कळंब रस्त्यावरील बिरदोले या गावच्या मागील बाजूने उल्हास नदी वाहते. रात्री सर्वत्र ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने उल्हास नदीला अचानक पूर आला. पहाटे सर्वांना जाग आली ती विजांचा लखलखाट आणि ढगांचं गडगडाट यातून जाग आली. त्यावेळी प्रचंड प्रमाणात पाऊस सुरू होता. त्यामुळे गावाच्या कडेला उल्हास नदीला आलेल्या पुराचे पाणी आपल्या शेतात आल्याने आणि त्यातून शेतीचे किती नुकसान झाले हे पाहण्यासाठी रोशन कालेकर हा तरुण सकाळी 7 वाजता छत्री घेऊन घरातून बाहेर पडला होता. त्यावेळी देखील आकाशात विजा चमकत होत्या आणि ढग गडगडत होते. मात्र तरी देखील शेती पाहण्यासाठी गेलेला रोशन पुन्हा घरी परत आलाच नाही. सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास रोशन कचरू कालेकर या रंगकाम ठेकेदाराकडे काम करणाऱ्या तरुणाच्या अंगावर वीज कोसळली. त्या विजेच्या प्रवाहात रोशन त्याच ठिकाणी कोसळला आणि विजेचा झटका इतका प्रचंड होता की त्या विजेच्या झटक्यात जागच्या जागी जीव गेला. ग्रामस्थांनी तात्काळ नेरळ पोलीस ठाण्यात यांना कळवले. मात्र नेरळ कळंब रस्त्यावरील उल्हास नदीवरील दहिवली पूल पहाटेपासून पाण्याखाली गेल्याने पोलिसांना तळवडे पुलावरून त्या ठिकाणी पोहोचावे लागले. नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व अन्य जणांनी रोशन कालेकर या तरुणाचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवून देण्याचा निर्णय घेतला. कागदोपत्री सर्व कामकाज पंचनामा झाल्यानंतर नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन पूर्ण करण्यात आले. दुपारी 3 वाजता वीज अंगावर पडून मृत झालेल्या तरुणाच्या मृतात्म्यावर बिरदोले गावे अंत्यसंस्कार करण्यात आले. या तरुणाचा अद्याप विवाह देखील झालेला नव्हता आणि त्यामुळे त्याच्या अचानक जाण्याने परिसरावर आणि पंचक्रोशीवर शोककळा पसरलेली आहे.